हॅलो 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 चेक हॅलो 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 येस हॅलो
Hello. Parents, we have shared the link in your WhatsApp group. You can share the link to your near and dear ones so that they can watch the program live on YouTube. Thank you. Good evening, ladies and gentlemen. I, Professor Kanchan Shrikant Ahir, give warm welcome to one and all present in today's energetic evening. So, dear parents, are you ready to set the fire on the stage? Come on, let's cheer up for your little kids. Give big round of applause for the play school toddler. And let's welcome all of you in this campus. Come on, give big round of applause for all of you. Dear parents, within a short time, we are about to start this lovely program tonight, and the chief guests of today's program are about to arrive this campus. So be ready to cheerful and be energetic this evening. Thank you so much.
आई बाबांना सुद्धा नाही द्यायचं. इकडे स्प्रे नका देऊ. बरोबर की नाही? आपण स्लीप करताना पण करतो. स्लीपवर बिस्किट व्हेरी बॅड. इकडे स्प्रे नका. One more time. Tell me. Good touch. Good touch. Very good. Understood? आदरणीय पालक वर्ग, उपस्थित सर्व सुज्ञ नागरिक यांना मी सांगू इच्छिते की ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होता तो क्षण येऊन ठेपलेला आहे. आणि अर्थातच आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं अर्थात श्री मोहन दत्तात्रय मोहाडकर सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तरी आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करू. धन्यवाद. आदरणीय पालक आणि आजचे उपस्थित मान्यवर, आपण सर्वजण जाणतात की शाळा ही असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम तर केलं आपल्या चिमुरड्यांना. जोपर्यंत संस्कार मिळत नाही तोपर्यंत त्यांना नागरिक म्हणवता येत नाही. आणि हाच वारसा पुढे चालवण्याचं काम ही जी टोडलर प्रीस्कूल करत आहेत त्याबद्दल आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात ह्या स्कूलचं स्वागत करूया. आणि त्याचबरोबर संस्कारांची जपवणूक करताना कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण वंदनेने करतो आणि त्याच सोबत दीपप्रज्वलनाने करतो. आणि म्हणूनच अंधाराकडून अर्थात आपण तिमिराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी दीपप्रज्वलनाची प्रथा पुढे चालवूया आणि आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलनाने सुरुवात करूया. उपस्थित मान्यवरांना अर्थात आदरणीय मोहाडीकर सरांना मी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली.
धन्यवाद सर. धन्यवाद सर. दीपप्रज्वलनाने अतिशय मंगलमय अशी सुरुवात झालेली या कार्यक्रमाला आता पुढे नेऊन ठेवत आपण करणार आहोत सरस्वती वंदना. अर्थातच आपण सर्व पालकांना ह्या कॅम्पसमध्ये आल्यापासूनच बऱ्याच महिन्यांपासून काही हटके गोष्टी फेस करायला मिळत असतील आणि त्याचप्रमाणे नेहमी सरस्वती पूजन हे आपण ऑडिओ लावून किंवा व्हिडिओ लावून करतो, पण आज या ठिकाणी सरस्वती वंदना अर्थात तुमचे आमचे चिमुकले सादर करणार आहेत. चला तर मग जोरदार टाळ्यांनी त्यांचं मनोबल वाढवूया आणि स्टेजवर आमंत्रित करूया सरस्वती वंदनेसाठी आपल्या चिमुकल्यांना. या थंडीमध्ये अतिशय ऊर्जा घेऊन स्टेजवरची ही छोटी बाल गोपाळ आलेली आहे, त्यांचा आपण जोरदार टाळ्यांनी मनोबल वाढवूया. कम ऑन पेरेंट्स. सर्व पालकांना एक नम्र निवेदन आहे की ह्या कार्यक्रमाचे फोटोज व्हिडिओज सर्व काही आपल्यासोबत शेअर केले जाईल, तरी आपण सर्वांनी आता हा प्रोग्राम एन्जॉय करावा ही आपल्याला नम्र विनंती. या बाजूला या. चालेल ना आता. बसून फक्त याच्यावर लक्ष राहू दे, हा नको पाडू लागेल. Okay, ready? Everyone, ready? मला असं वाटतंय की दीपप्रज्वलनाच्या दिव्यांनी आणि वातीने जेवढा प्रकाश नाही पडला तितकं
तेज यांच्या वाणीतून आता झळकलंय. त्यामुळे डिअर पेरेंट्स, कम ऑन, गिव्ह बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर दिस लिटल किड्स. व्हॉट अ वंडरफुल परफॉर्मन्स बाय ऑल ऑफ देम. आदरणीय पालक, आपल्याला वेळोवेळी सांगण्यात आल्याप्रमाणे राईम्स म्हणताना किंवा जॉनी जॉनी येस पप्पा म्हणताना आपण सर्वच प्री स्कूलची मुलं बघतो. पण आज स्वतः मला पर्सनली देखील इतक्या चिमुरड्यांच्या तोंडून संस्कृत श्लोक ऐकताना जो ऊर भरून येतोय तो निश्चितच आपला देखील आला असेल. आणि याचं श्रेय जातं ते ह्या शिक्षकांना आणि अर्थातच शाळेच्या पूर्ण प्रशासक वर्गाला. चला तर मग एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या प्रयत्नांसाठी देखील झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच. या सुंदर अशा सरस्वती वंदनेनंतर आपण पुढे वळूया आणि अर्थात इट्स टाइम टू फेलिसिटेट द चीफ गेस्ट ऑफ टुडेज प्रोग्राम. बट बिफोर दॅट, let me give you a brief introduction of this eminent person. Dear parents, today we are having Shri Mohan Dattatray Mohadikar as the chief guest of this program with his valuable presence over here. माननीय मोहाडीकर सरांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. सरांनी 2017 साली ठाणे येथून असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून सेवानिवृत्ती घेतली आहे. अगदी खडतर काळात सर सायन्स ग्रॅज्युएट करून 1980 साली MPSC सारख्या अवघड स्पर्धा परीक्षा क्रॅक करून PSI म्हणून सिलेक्शन होऊन त्यांच्या कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. या दरम्यान ट्रेनिंग काळात सरांची 9th रँक मिळवली होती सरांनी. याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSCच्या सेवा आयोगात सरांनी मुंबई, ठाणे, पुणे, जळगाव इत्यादी सारख्या शहरांत सर्व्हिस केली आहे. सर्व्हिस दरम्यान सरांनी 400च्या वर मानचिन्ह अर्थात बक्षिसं मिळवली आहेत. अशी हस्ती आपल्याला आज या कार्यक्रमाला लागणं म्हणजे आपलं अहोभाग्यच. कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात सरांनी ठाणे विभागात ACP म्हणून 2017 साली सेवानिवृत्ती घेतली. या व्यतिरिक्त सर एक अतिशय उत्तम कबड्डीचे खेळाडू देखील आहेत. आपल्या नाशिकची शान अर्थात गुलालवाडी व्यायाम शाळेचे ते विद्यार्थी देखील राहिलेले आहेत. त्यामुळे खिलाडी वृत्तीची माणसं आयुष्यात किती पुढे जातात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मोहाडीकर. सरांची ही सर्व कारकीर्द चालू असताना मात्र त्यांच्या पत्नी यांची त्यांना खूप मोलाची साथ मिळाली. संसाराचा काही ताण न पडता सरांनी महाराष्ट्र सेवेसाठी आपले प्राण ओतले. यासाठी मॅडमने त्यांची पूर्णतोपर काळजी घेतली. सरांचा मुलगा श्री किरण मोहन मोहाडीकर 2014 साली UPSC परीक्षा पासून IRS झाले. अर्थात पालकांची परंपरा मुलांनी देखील तंतोतंत चालू ठेवली आहे, हे विशेष वाखाणण्याजोगं. सध्या त्यांची पोस्टिंग नोएडा येथे जॉईंट कमिशनर म्हणून GST अर्थात कस्टम रेव्हेन्यू मध्ये ते कार्यरत आहेत. मोकळ्या वेळात देखील सर उभरत्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करतात. तसेच ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काही कमी पडू नये म्हणून गरजेच्या गोष्टींचा पुरवठा देखील करतात. या व्यतिरिक्त सेवानिवृत्ती आधी आणि नंतरही सर समाजसेवेत अगदी अग्रेसर दिसतात. त्यांची पूर्णच कारकीर्द बघता सर महाराष्ट्रासाठी खूप झिजले हे दिसून येतं. आणि त्यांचं हे समाजसेवेचं कार्य आज सागर अविरत चालूच आहे. आपले भाग्य की आज एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि आपल्या शाळेचे एक हितचिंतक म्हणून ते आपल्या पाठीशी देखील आहेत. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात एकदा सरांचं स्वागत करूया आणि विद्यालयाचे प्रिन्सिपल अर्थात मयुरी क्षत्रिय मॅम आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी या महोदयांचं आदरातिथ्य करावं. सर प्लीज. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. जितकं महान व्यक्तिमत्व ते आहे तितकेच डाऊन टू अर्थ देखील ते आहेत. माणूस हा आपल्या शिक्षणाने आपल्या अनुभवाने मोठा होतो, पण तो अनुभव सर्वांसोबत शेअर करणं आणि आपली मोलाची साथ सर्वांना देणं यातून ते व्यक्तिमत्व अजून महान होतं. हेच काय सरांच्या कर्तृत्वातून झळकतंय. धन्यवाद सर. धन्यवाद मॅम.
धन्यवाद सर. याचबरोबर आता पुढे वळूया. ज्या कॅम्पसमध्ये आपण आता बसलेलो आहोत अर्थात टॉडलर डुडलर ही शाळा किंवा या ठिकाणची वस्तू आणि अर्थातच इथे येणारे हे पॉझिटिव्ह व्हाइब्स हे सगळं क्रिएट करण्यामागे जे क्रिएटर आहेत किंवा जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत किंवा स्कूलचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांचं आता आपण एकदा इंट्रोडक्शन घेऊया. या ठिकाणी फाउंडर या इन्स्टिट्यूटचे फाउंडर आर्किटेक्ट हर्षल क्षत्रिय यांचं मी इंट्रोडक्शन देते. Architect Harshal Kshatriya is the founder of our esteemed school who has brought a unique blend of architectural expertise and administrative powers to our team. With a background in architecture and a passion for education, Harshal sir seamlessly navigates the complexities of school administration. His visionary leadership ensures the smooth functioning of our institution, fostering an environment where innovation and excellence thrive. Dear parents, many times you might have observed a preschool is being run in a bungalow or in a ground floor of any building. But here, in the spacious campus, with this very prominent building, and this is the result of the brainchild of none other than architect Harshal Surendra Kshatriya and the founder of this school. So give big round of applause for the sir. Further, I would like to move towards the principal of this school, none other than Mrs. Mayuri Harshal Kshatriya. Mrs. Mayuri Kshatriya is a dynamic educator with a background in computer engineering and ECCED. With a passion for early childhood development, she brings a wealth of knowledge and experience to her role. Having previously contributed her expertise to Podar International School, Mrs. Kshatriya is dedicated to providing, nurturing and enriching educational experiences for young learners. She is committed to fostering curiosity, creativity and a love for learning in every child she encounters. Dear parents, how lucky we people are that the principal of a school feels being important part of her career and giving her best to groom the children learning in this school. So give big round of applause for Mrs. Mayuri Kshatriya, principal of Toddler Doodler. Now I would like to move towards the Ganesh Vandana. The Ganesh Vandana. Ganesh अर्थात बुद्धीची देवता 64 कलांच्या विद्येचं माहेरघर असलेले गणपती आणि यांच्या वंदनेने आपण आजच्या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करूया. त्यासाठी मी आमंत्रित करते गणेश वंदनेची टीम. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गणेश वंदनेच्या टीमचं. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. आपल्या गणपती बाप्पाची लाडकी चिमुकली पावलं आपल्या स्टेजवर अवतरित होत आहेत अर्थात गणेश वंदनेसाठी.
कलर्स काय सुरुवात होत आहे आणि अर्थात या चिमुकल्या पावलांनी साक्षात गणपती बाप्पा जणू स्टेजवर अवतरले. Parents, give big round of applause for these little kids. ह्या पावलांनी गणपतीचा आशीर्वाद या कॅम्पस मध्ये ऑलरेडी आलेलाच आहे. तो नेहमी इथेच राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आजच्या या गणेश वंदनेने कार्यक्रमाची जी सुरुवात झाली आहे डिअर पेरेंट्स, आपण ज्याप्रमाणे अनुभव घेतच आहात स्कूलबद्दल, टॉडलर डुडलर स्कूलबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आपण सर्वच जण जाणतात की शाळा तर खूप ठिकाणी आहेत, शिक्षणाचं स्वरूप बदललंय, शाळा बदलल्या,
ट्रेंड्स बदलले, पण आपल्या हिंदू संस्कृतीशी मुलांची नाळ जोडून ठेवण्याचं सर्वात महत्वाचं काम ही शाळा करतीये, ते विशेष वाखाणण्याजोगं. कारण मी ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं की राईम शिकवणं, अकॅडमिक जो पार्ट आहे सिलेबसचा तो कम्प्लीट करून घेणं, ही प्रत्येकच शाळा करणार आहे. तुम्ही थोडक्यात बघा ना, ही चिमुकली पावलं जेव्हा इथे ग्रुपने इथे येतात, त्यातली प्रत्येक जण आपापल्या घरी आपला मुलगा किंवा आपली चिमुकली आपलं कितपत ऐकतात हो. त्यानंतर सगळ्यात मोठा तो इडियट बॉक्स, अर्थात टीव्ही आणि मोबाईल. हे तर आता मुलांच्या हाती आलेली सगळ्यात धोकादायक शस्त्रच म्हणावे लागतील, ज्यामुळे एकतर मुलं घडूही शकतात किंवा बिघडूही शकतात. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट की करिअर ओरिएंटेड झालेल्या पालकांमध्ये मुलांकडे खरंच कितपत संस्कारांची रुजवण करण्यासाठी वेळ आहे. आणि त्याचमुळे ही जबाबदारी, ही अपेक्षा देखील शाळेकडून केली जाते. आणि आपल्या ह्याच अपेक्षेवर टॉडलर डुडलर प्रीस्कूल खरी उतरतीये, हे आपलं अहोभाग्यच म्हणावं लागेल. तुम्ही बघा की ज्याप्रमाणे वेगवेगळे सण उत्सव आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सादर केले जातात, ते बाकी स्कूलमध्ये फक्त फोटो आणि व्हिडिओ पुरतेच मर्यादित असतात. पण या सण उत्सव साजरे करण्याबरोबरच त्यातला जो महत्वाचा संदेश आहे तो आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचं हटके काम जर कोणती स्कूल करत असेल तर ती आहे टॉडलर डुडलर स्कूल. ज्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी दसऱ्याचं साजरीकरण केलं किंवा गोकुळाष्टमीचं केलं, अगदी कंस मामा बनून आलेल्या टीचरला घाबरणाऱ्या मुलांपर्यंत हा संदेश तितक्याच स्ट्रॉंगली दिला गेला की ज्याप्रमाणे रावणाने, अर्थात एका अनोळखी व्यक्तीशी बोलण्याने, तिच्या भरी पडल्याने जर सीतेचं अपहरण होऊ शकतं, त्याचप्रमाणे ह्या त्यांच्या सादरीकरणातून अगदी सोप्या पद्धतीने हे शिकवण देऊन गेलं टॉडलर डुडलर की अनोळखी माणसांशी आपण कितपत बोललं पाहिजे आणि किती त्यांच्या आहारी गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे गोकुळाष्टमी इथे साजरी झाली, अर्थात शाळेच्या प्रिन्सिपल देखील यशोदा मैया बनून अगदी मायेने त्यांनी मुलांना या गोकुळाष्टमीचा संदेश दिला आणि आपल्या इराद्यांवर भक्कम राहून आपल्या आईचं, अर्थात मैयाचं ऐकून मुलगा अतिशय चांगल्या प्रकारे जडणघडण करू शकतो हे देखील त्यातून सांगितलं गेलं. आणि म्हणूनच संस्कृतीशी जोडून राहणाऱ्या शिक्षणासोबतच मुलांना संस्काराची जाणीव करून देणाऱ्या टॉडलर डुडलर स्कूलचं वेगळं महत्व ते काय सांगावं. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टॉडलर डुडलर स्कूलसाठी. Now I would like to call upon the stage the chief guest of today's program, respected Mohadikar sir, for his 2 words of wisdom. Sir, please. सर्व पालक जे इथे जमलेले आहेत त्या सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो. मला सुरुवातीला इथे येण्यापूर्वी या तुमच्या शाळेबद्दल फारशी काही माहिती नव्हती, परंतु इथं आल्यावर भव्य स्वरूप दिसलं. मग मला पटलं की त्याच्या मागे क्षत्रिय दाम्पत्याचं किंवा यांच्या स्टाफचं फार मोठं योगदान आहे. हे यांचं पहिलं वर्ष आहे. कुठेतरी एका ठिकाणी वाचलं होतं की जर तुम्हाला 1 वर्ष जगायचं आहे, 1 वर्ष, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा करून ठेवा, म्हणजे तुम्ही वर्षभर जगू शकता. जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं आहे तर मात्र तुम्हाला झाडं लावावं लागतील, पर्यावरणाकडे लक्ष द्यावं लागेल, शेतीकडे लक्ष द्यावं लागेल, त्या इतर गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि जर तुम्हाला 1000 वर्ष आपल्या समाजाला पुढे न्यायचं आहे तर मात्र तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे. तुम्हाला मुलांना शिक्षित करावं लागेल आणि त्या शिक्षणातूनच आपली मुलं किंवा आपली पिढी ही 1000 वर्ष अतिशय समृद्धतेने जगू शकते. मी पोलीस असल्यामुळे इथे कोणीतरी पोलीस असावा, यांचे पालकांमध्ये कोणीतरी पोलिसांची पार्श्वभूमी असलेले असतीलच. त्यांना बऱ्या प्रकारे माहिती आहे, कारण माझी मुलं कशी मोठी झाली मला माहिती नाही. ते कोणत्या शाळेत गेले तेव्हा तर मला वाटतं
प्री स्कूल हा फार मोठा प्रकार नव्हता, बालवाडी होती. बालवाडीनंतर ते पहिलीत गेले वगैरे वगैरे. पण आता आपण अतिशय सजग झालेलो आहोत. आपल्याला आता सगळं समजायला लागलं आहे कुठे जायचं आहे, कोणाकडे जायचं आहे. तुम्ही पालकांनी सुद्धा, मला निश्चित खात्री आहे की इथे येण्यापूर्वी हर्षद क्षत्रिय, मिसेस क्षत्रिय, इथला स्टाफ, इथलं एन्व्हायरमेंट हे काय आहे याची 10 वेळा चौकशी केली आहे. आणि ही चौकशी केल्यानंतरच तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल. आता पालक म्हणून तुमची किरकोळ जबाबदारी मला जेवढी आठवते तेवढी मी तुम्हाला सांगतो की मुलांना 99% पळवू नका. 99% त्यांना मिळतील, त्यांचे ते कमवतील. त्यासोबत जर तुमच्या मुलामध्ये, तुमच्या छोट्याशा बाळामध्ये जर काही इतर स्पार्क असेल, त्याला चित्रकला आवडत असेल, त्याला कविता आडवे तिडवे शब्द हे करत असेल, तो काही 2-4 रेघाट्या मारत असेल, काहीतरी करत असेल, तर त्याच्याकडे लक्ष द्या आणि ती कला त्याची, त्या कलेला उत्तेजन द्या. दुसरं किरकोळ उदाहरण आहे की बऱ्याच आपल्याकडचे पालक जे आहेत, ते मुलगा जर डावखुरा असला, मुलगा किंवा मुलगी डावखुरी जर असेल, तर आपण म्हणजे आमच्या काळामध्ये त्याला मारून, त्याला चटके देऊन, त्याला हे करून आपण त्याला राईट हँड करायचं. असं कृपया आता करू नका. त्यांना लेफ्टी आहे ना तर लेफ्टीच राहू द्या. आणि लेफ्टी लोकांचे तुम्ही उदाहरणं पहा, यांनी जग गाजवलेलं आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला समाजामध्ये वावरण्यासाठी आपल्या मुलाला तयार करायचं आहे. आता मॅडमनी थोडक्यामध्ये दरोडेखोर हे ते सांगितलं. मला आता रिटायर्ड होऊन 8 वर्ष झाली, पण मग मला पुन्हा माझ्या क्षेत्रात गेल्यासारखं वाटलं. आणि त्या बोलल्या ते एकदम खरं आहे की सायबर क्राईम जो आहे, हा सायबर क्राईम करण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे अतिशय मध्ये त्याची मास्टरी लागते. बोलण्यामध्ये तो अतिशय हुशार लागतो, तरच तो समोरच्याला फसवू शकतो. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, हे बऱ्याच वेळा मला कॉल येतात, पालकांसाठी आहे विशेष करून सगळं कॉल येतात. कॉलमध्ये कोणतरी सांगतात तुम्हाला लॉटरी लागली. मुला तुमच्या अनुभव आला असेल की लॉटरी लागली. मला सांगा, तुम्ही तिकीट विकत घेतलेलं नाही, तुम्ही काही केलेलं नाही, तर तुमच्यावर देव एवढा मेहरबान कसं काय झालं की तुम्हाला करोडची लॉटरी लागली? हे सगळे स्कॅम आहेत, हे लक्षात ठेवा. की आता विषय निघाला म्हणून सांगतो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे मला याच्यातली थोडीफार माहिती आहे. तुम्ही जर मला एखाद दिवशी बोलवलं तर मी पालकांसाठी एक अर्धा तास सेशनही घेईन, त्यामध्ये मी तुम्हाला सायबरबद्दल माहिती देईन. कोणालाही आपल्या बँकेची माहिती, कोणालाही आपली पर्सनल माहिती देऊ नका. शक्यतो आपले फोटोग्राफ्स अनसिक्युर्ड याच्यावर प्लॅटफॉर्मवर टाकू नका, ज्याचा दुरुपयोग होऊ शकतो. आणि राहिला आता मुलांच्या बाबतीमध्ये, तर मुलं कोणत्या दिशेने मोठी होतील याकडे लक्ष द्या. दिशा आपल्याला माहिती नाही. या पृथ्वीवर 10 दिशा आहेत. कोणता मुलगा कोणत्या दिशेला जाईल याचा अजिबात कोणालाही त्याचं म्हणजे कोणी त्याचं प्रिडिक्शनच करू शकत. एखादा मुलगा खेळात पुढे निघून जाईल, एखादा सायंटिस्ट एखादा नासामध्ये जाईल, कुणी आणखीन कुठे जाईल, कुणी एखादी स्वतःचं युनिट, काही होऊ शकतं. फक्त त्याच्या प्रगतीकडे क्लोजली मॉनिटर करा. आणि आता सांगायचं तर मला सुद्धा नातू आहे, आणि तुम्हाला खोटं वाटेल, तो ते काहीतरी टीव्हीवर काहीतरी समोर किंवा मोबाईल समोर शिवाय बरं, आता त्याला जीव घालणं हात नसेल तर आता आई बाप काय करतील? तुमच्या सगळ्यांची ही मजबुरी आहे. तुम्ही मोबाईल पासून दूर जाऊ शकत नाही.
आता मोबाईल फक्त मोठ्या चांगल्या प्रकारे वापरायचा हे तरी मुलाला शिकतो, म्हणजे आपल्या बऱ्याचशा अडचणी कमी होतात. एनिवे, माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या वगैरे वगैरे बाबतीमध्ये माझ्या मिसेसनी खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि त्यामुळे मुलं माझे पुढे आणखीन पुढे गेलेले आहेत. आपल्याही सर्व मुलांना मी आशीर्वाद देतो की ही पण मुलं अशीच 10, 15, 20 वर्षांनी इथे दिसतील, जिथे मी आता उभा आहे तिथे ते दिसतील असा प्रयत्न करा, म्हणजे मग आपल्याला पुढे पुढे जाण्याची एक ईर्ष्या लागेल. शाळेबद्दल मी 2 शब्द सांगणार आहे की मला सुरुवातीला असं वाटलं की प्री स्कूल, मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलेले प्री स्कूल आहेत ते कुठेतरी सांगितल्याप्रमाणे एखाद्या गाळ्यामध्ये आहे, कुठेतरी एखाद्या फ्लॅटमध्ये आहे, कुठेतरी एखाद्या 4 बाय 10 बाय 12च्या खाली असलेल्या एखाद्या मोकळ्या जागेत आहे. पण इथे तुम्हाला अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. मी क्षत्रिय फॅमिलीचे खूप कौतुक करतो की ही रोपटं लावलंय त्यांनी. या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय हे दोघं थांबणार नाहीत याची मला खात्री आहे. मी या दोघांना आणि त्यांच्या स्टाफ आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. कोणाला कसलीही अडचण असली, तुम्हाला पोलिसांसंदर्भात काही ना काही कुठं ना कुठं अडचण येते, विदाऊट हेल्मेट पकडले जातात, लायसन नसतं, बऱ्याच काही गोष्टी असतात. अशा वेळी कृपया माझी आठवण करा, माझा नंबर द्यायचं मी राहून गेला. मॅडम प्लीज पालकांना माझा नंबर द्या आणि माहिती बोलू द्या. महाराष्ट्रामधले बरेचसे पोलीस माझं ऐकतात. पहिला गुन्हा आहे बाबा, जाऊ दे इथपर्यंत मी त्या माणसाला कन्व्हिन्स करू शकतो, पण दुसरा गुन्हा करू नका, याच्यावरच थांबा आणि मला केव्हाही फोन करा, रात्री बेरात्री केव्हाही. माझी सवय आहे, काय रिटायर्ड झालो म्हणून मी काही झोपा काढतो असं नाही आहे. मी कायम जागा आहे, मला केव्हाही तुम्ही फोन करा, मी तुमच्यासाठी कायम तयार आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. अगदी आपल्यासारख्यांनाही लाजवेल अशा ऊर्जेचा संचार सरांमध्ये आहे आणि अर्थातच चुकीला माफी नाही हे जितक्या खमक्या पोलिसी वृत्तीत सरांनी सांगितलं त्याचप्रमाणे सरांचं विशेष कौतुक यासाठी की आज कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी या ठिकाणी एंट्री घेतली, पण आज या टॉडलर डुडलर कुटुंबाचा अविभाज्य भाग म्हणून सर या ठिकाणी विराजमान झाले, त्याबद्दल सरांचं मनपूर्वक आभार. आणि अर्थातच सरांनी ज्याप्रमाणे आपली मनपूर्वक तयारी दर्शवली आहे ह्या समाजाला देण्या लागण्यासाठी की पालकांचं एखादं सेशन घेण्यासाठी देखील ते उत्सुक आहेत, तर निश्चित सर या शाळेच्या प्रशासकीय विभागाला मी विनंती करेन की निश्चित आपण त्याचा फायदा आपल्या पालकांना करून द्यावा. आणि अर्थात सर आपण म्हटल्याप्रमाणेच आपल्यासारख्यांच्या या उच्च विचाररूपी सिंचनाने ह्या लावलेल्या बीजाचं एका वटवृक्षात निश्चितच रूपांतर होईल आणि ही जी चिमुकली पावलं आज घाबरत का होईना किंवा थोडं थोडं चुकत का होईना या ठिकाणी जी ह्या स्टेजवर अवतरतायत ती ह्याच कॉन्फिडन्सने या ठिकाणी हा माईक धरून एक रिसोर्स पर्सन म्हणून ह्या स्कूलचे अल्युमिनी म्हणून समाजाला त्यांचं देणं नक्की देऊ करतील अशी ग्वाही या ठिकाणी मी आपणास देते. आणि अर्थात डिअर पॅरेंट्स, तुमच्या डोळ्यांमधली चमक वाढवण्यासाठी आणि ज्या क्षणाची आपण गेल्या मागच्या 8-10 दिवसांपासून वाट बघताय त्या क्षणाची पूर्तता आता आपण करत आहोत. आणि या ठिकाणी प्ले ग्रुपच्या सॉंगने अर्थात प्ले ग्रुपच्या परफॉर्मन्सने आपण या कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात करत आहोत. पण तत्पूर्वी आपली ही चिमुकटे, आपले हे चिमुरडे घरी तर बऱ्याच उद्योग करत असतात, पण प्रत्येक पालकाला प्रश्न पडतो यार हे शाळेत काय करत असतील. आणि तुमचं ह्याच प्रश्नाचं उत्तर टॉडलर डुडलर देत आहे एका सुंदर अशा व्हिडिओ मधून. बघा बरं तुम्हाला उत्तर सापडतंय का हे शाळेत काय करत असतील.
अरे वा, अगदी बाळ असल्यापासून जी घरातून पहिल्यांदाच बाहेर पाय ठेवून प्रीस्कूल मध्ये जेव्हा मुलं एंटर होतात, अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असणारी ही मुलं जेव्हा व्हिडिओच्या शेवटी तितक्याच लाडीवाळपणे ज्याप्रमाणे आपल्या टीचरकडे होऊ बघताय, याचं सर्व श्रेय जातं प्ले ग्रुपच्या मिसेस शीतल जाधव मॅम यांना. त्यांच्यासाठी एकतर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण घरात आपल्या चिमुकल्यांची भांडणं सोडवता कधी कधी आपण चिडून मारतो, पण अरे दुसऱ्याची मुलं सांभाळणं आणि ती इतक्या प्रेमाने, तारेवरची कसरतच नाही का. त्यामुळे शीतल जाधव मॅडम यांचं कौतुक करावं तितकंच थोडं. आणि याच बरोबर यांच्या शीतल जाधव मॅडमच्या मुलांना आपण आज या ठिकाणी आमंत्रित करूया. कम ऑन प्ले ग्रुप, लेट्स बर्न द फायर ऑन द स्टेज. डिअर पेरेंट, गिव बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर प्ले ग्रुप. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हम जैसे देखिए जहाँ नजर अपनी खुल के सोचे आओ, जरा फैलाओ, रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले. इथे येऊन एवढ्या सगळ्या पॅरेंट समोर परफॉर्म करणं जोक नाहीये. आपण जरी आलो तरी आपल्याला थरथर होतं. आणि हे मुलं इतक्या कॉन्फिडन्सनी इथे येऊन डान्स करतायत. या वयामध्ये आपण काय करत होतो, 18 जण आपण काय करत होतो, आणि इथे येऊन परफॉर्म करायला खरंच खूप धैर्य लागतं. प्लीज गिव्ह अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर द प्ले ग्रुप. डेफिनेटली. अर्थात या बम बम बोलेवर ज्या प्रकारे डोललीत आपली मुलं, अगदी ते स्टेप्स विसरले असतील, अगदी ऍक्युरेसीनी केलं नसेल, पण त्यांनी एन्जॉय केलं हे मात्र नक्की. आणि त्याचबरोबर डिअर पेरेंट्स, ही फक्त सुरुवात आहे. ह्या वयात ते जर इतक्या कॉन्फिडेंटली एवढ्या मॉप समोर वावरू शकतात, तर ही तुमची मुलं येत्या वर्षात काय मिराकल करतील हे तुम्हीच बघा.
वळूयात आता नर्सरीच्या ग्रुपकडे. आता ही 2-3 वर्षाची चिमुरडी आपलं काही ऐकत नाही, पण नर्सरीच्या मुलांकडून अपेक्षा वाढतात बरं का. अरे बाबा आता प्ले ग्रुप झालाय, नर्सरीत गेलाय, जणू फारच मोठा झालाय. आणि म्हणूनच या चेहऱ्यांवर थोडस टेन्शन यायला लागतं. अभ्यास झाला का, डब्बा संपवला का, आणि मग या सगळ्या गरड्यात कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावरचं तिची इतकीशी हसी असते ती कुठेतरी हरवून जाते. आणि ती शोधण्याचं काम या गोलमाल जनतेकडून करून घेतलंय टॉडलर टुडलर स्कूलने. आणि अर्थात नर्सरीच्या ज्या मॅडम आहेत, नर्सरीच्या मॅडमचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण ह्या मॅडमने ह्या सर्व किड्सला एकत्र आणून मिसेस माधुरी विसावे मॅमने तेवढ्याच माधुर्यतेने त्यांना या एका ग्रुपमध्ये परफॉर्म करण्याचे जे प्रयत्न करवले त्यासाठी त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आणि प्ले ग्रुपच्या पालकांनी तर बघितलं त्यांची मुलं काय करतात स्कूलमध्ये. नर्सरीच्या पालकांना बघायचं आहे, नर्सरीचे पॅरेंट बघायचंय मुलं काय करतात स्कूलमध्ये. बरं चला पालकांची ही पण इच्छा पूर्ण करूया आणि बघूया एक शॉर्ट व्हिडिओ नर्सरीच्या मुलांचा. अरे गौर से देखिए इसी चेहरे को जिसने कंस मामा बना के बच्चों को डराया था. पण ह्याच मॅडमच्या अर्थात माधुरी विसावे मॅडमच्या अंगात खांद्यावर आज मुलं खेळतात. यातून आपल्याला प्रचिती येऊ शकते की किती प्रेमळपणे या ठिकाणी आपल्या मुलांचं संगोपन होत आहे. चला तर मग जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया नर्सरीच्या मुलांना. पॅरेंट्स टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. खुशी इतना सा
हेलो हाय नमस्ते सलामा आ गए दिल से करने हंगामा पूरी अपनों को कर दे गुलामी जश्न करने का देंगे जरा बुरी ना फिर बस याना ना अपने संग तू भी आ जाना छोड़ दुनिया से शर्माना जोरों जोरों से तू चिल्लाना Everything's gonna be Everything's gonna be Come on, parents! काय गोलमाल केलंय यांनी? चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलमाल ग्रुपसाठी. अतिशय सुंदर या ठिकाणी सादरीकरण केलंय आपल्या मुलांनी. डिअर पेरेंट्स, जेव्हा ही चिमुकली पावलं या ठिकाणी थिरकतायत त्यांच्यासोबत आपल्या सगळ्यांची मनं देखील थिरकतायत. बरोबर आहे की नाही? आता यानंतर नर्सरी नंतर अर्थात नंबर आहे तो ज्युनियरच्या ग्रुपचा आणि ज्युनियरच्या ग्रुपला सांभाळणं तितकंच मुश्किल कारण आता यांचं पीजी झालं नर्सरी झालं आता ज्युनियर मध्ये आली होती आणि ज्युनियर मध्ये आल्यानंतर या ठिकाणी राजश्री शिंदेच्या मॅम आहेत. या ठिकाणी शिंग फुटलेल्या या चिमुरड्यांना तितक्याच शिकफीने हँडल करतात आणि म्हणूनच ही मुलं जेव्हा मॅडम सांगत होत्या की अरे असा डान्स करा पण ही तर हट्टाला पेटली होती की हम तो मेरा वाला डान्स ही करेंगे आणि अशी मेरा वाला डान्स करणारी ही मुलं आता काय मटर कष्टी करतायत ते बघूया. पण तत्पूर्वी ज्युनियरच्या पालकांवर देखील अन्याय नको. तुम्हालाही बघायचंय तुमची मुलं काय करतात स्कूलमध्ये. ज्युनियरचे पेरेंट्स अरे आवाज नाही आला. ज्युनियरचे पेरेंट्स अरे वा चला मग बघूया. तुम्हालाही नाराज नाही करणार आपण. मग म्हणू का लाव रे तो व्हिडिओ. पिक्चर परफेक्ट फ्रेम इट इज. आणि याच्या निर्मात्या अर्थात मिसेस राजश्री शिंदे मॅम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आता आमंत्रित करूया या छोटा पॅकेट बडा धमाका असणाऱ्या सर्व ज्युनियरच्या मुलांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ज्युनियर ग्रुप. पालकांना एक नम्र निवेदन आहे की आपली मुलं आपल्या ताब्यात मिळणार आहेत पण तत्पूर्वी शेवटी आपण एक ग्रुप वाईज
पालकांना अपील करणार आहोत की ज्याप्रमाणे आधी प्ले ग्रुपचे पेरेंट्स असतील त्यांना अपील केलं जाईल, तेव्हा फक्त प्ले ग्रुपचेच पेरेंट्स उठतील आणि आपापल्या मुलांपर्यंत पोहोचतील. त्यानंतर एक एक ग्रुपची अनाउन्समेंट केली जातील आणि त्यानुसारच पेरेंटने अप्रोच व्हायचं आहे. आणि ऑब्व्हियसली ह्या गर्दीमध्ये कुठेही मिसकम्युनिकेशन होऊ नये यासाठी जेव्हा मुलं पॅरेंट्सकडे हँडओव्हर केली जातील तेव्हा आपण मुलांच्या हातावर एक मार्क करणार आहोत की जेणेकरून तो मुलगा पालकापर्यंत पोहोचला याचं ते एक साईन आहे. त्यानंतर मात्र पालकाने आपल्या पाल्याची व्यवस्थित जबाबदारी घ्यायची आहे. थँक्यू सो मच डिअर पेरेंट्स. आणि काय वातावरणातली एनर्जी कमी झाली आहे बरं का. आता तर सोर्स ऑफ एनर्जी येत आहेत. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे यार, बघा ते पण येत नाहीये त्यामुळे. चला तुमच्या टाळ्या वर झाल्यात हा. तो दिल थाम के बैठिए मेहरबान कदरदान, यहाँ पे आपके सामने अभी पेश होने वाला है मेरा वाला डांस बाय जूनियर ग्रुप.
junior kids. Oh, this is a huge success. क्या बात है, goggles and all, and what a coordination. Come on dear parents, यार टाळ्या थांबल्या नाही पाहिजे यार. हे ज्युनियर जीच वाटले आहे ना, छोटे छोटे. आजच्या जनरेशनला छोटा भीम डॉल माहिती आहे, पण मला तर खरंच आज ज्युनियर जीचीच आठवण झाली की मेरावाला डान्स करत करत यांनी कधी गॉगल लावून आपलं मन उडवलं हे आपल्यालाही समजलं नाही. चला तर मग आता वळूया सिनियर केजीच्या मुलांकडे. सिनियर केजीची मुलं आता बऱ्यापैकी या स्कूलमधून अंतिम टप्प्यात पोहोचली असं आपण म्हणतो की म्हणजे अगदी स्कूलमधून स्टेप आउट करण्याच्या बेतात असलेली ही मुलं मागच्या 3-4 वर्षात आपण काय केलंय, इथून काय घेऊन चाललोय असं बघत जेव्हा आकाशाकडे बघतात तेव्हा नक्कीच त्यांच्या मनामध्ये काहीतरी स्वप्न असतात. आणि या सिनियरच्या मुलांना त्यांची स्वप्न दाखवण्याचं काम आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पंखांमध्ये बळ भरण्याचं काम करतायत मिस क्षितिजा निकुंभ मॅम. त्यामुळे क्षितिजा निकुंभ मॅम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण हा जो सिनियरचा ग्रुप आहे यांच्यामध्ये तुफान एनर्जी असते आणि ती एनर्जी जर आपण राईट पाथने जर नेली तर ही मुलं नक्कीच आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करतील आणि सुरवंटाचं रूपांतर फुलपाखरामध्ये होऊन आकाशात उंच भरारी घेतील. तर मग बघूया सिनियर केजीचा डान्स. अच्छा, काही म्हटलं सिनियर केजीचे पेरेंट्स, काही म्हटलं का? अच्छा, व्हिडिओ राहिला आहे. सिनियर केजीचे पेरेंट्स बघायचा आहे का व्हिडिओ? अच्छा, काय बघायचा आहे व्हिडिओ? चल मग पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ. What a beautiful moment it is. A little bit emotional, है ना? कारण ज्या प्रकारे इतक्या आनंदाने आणि तितक्याच मायेने या कॅम्पसमध्ये वावरणारी ही पावलं अर्थात क्षितिजा निकुंभ मॅम यांच्या सुरेख स्वरांनी यांच्या आयुष्यात रंग भरून
आणि पुढच्या दिशेने वाटचाल करण्यासाठीचं मार्गक्रमण करण्याची एक खूण म्हणजे हे सिनियर केजी. आणि ह्या सिनियरच्या मुलांना जितक्या आनंदाने ते ह्या कॅम्पसमध्ये बागडतायत, कुठेतरी हे अजून जाणीव नाहीये की आता काही क्षण त्यांचे ह्या कॅम्पसमध्ये बाकी आहे. पण अर्थात ते ह्या कॅम्पसचे होते, आहेत आणि नेहमी राहतील, कारण त्यांच्या स्वप्नांची सुरुवात इथून झाली आहे. आणि त्याचमुळे यांच्या स्वप्नांची उंच भरारी घेण्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. आणि आज ते या ठिकाणी काय करतायत, काय मिराकल करतायत ते बघूया. चला तर मग जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करूया क्षितिजा निकुंभ मॅम अर्थात सिनियर केजीच्या मुलांचं. सूरज जैसे चमकेंगे देखे साथी अखियाँ ने सपने अंबराते ए सपने अंबराते बूंद जोड़ेंगे बाता दूर दूर बह जाएंगे फिर नाच बंदरा दे कसके झूठा कसके बैठ उसके अंदर अपनी शर्म सबको चली सवारी हम पे जिम्मेदारी हाथ में फायर बनते तो मीलों मील चलेंगे हम हर मुश्किल से टकराएंगे कैसे ना होंगे हम दुनिया में जमेरा बनने का इशारा जमेरा Jamera,
Big round of applause for these little toddlers. सिनियरला आमच्याकडे 2च मुली आहेत. दोन्ही एकदम अपोजिट. एक अतिशय खोडकर, एक अतिशय शांत. क्षितिजा मॅम एकदम छान पद्धतीने दोघींना हँडल करतात. आणि जसं आता तुम्ही व्हिडिओ पाहिला, व्हिडिओ बघताना माझंही मन जरा भरून आलं. कारण आता आम्ही 3च महिन्यात सोबत आहोत, बरोबर. जसं मॅमनी सांगितलं ते टॉडलर डुडलरचे होते, आहे आणि राहणार. Thank you so much, ma'am, for your memorable and emotional words. Dear parents, अरे रुकिए, अभी खत्म नहीं हुई आज की शाम, क्योंकि इस शाम के सच्चे हकदार हैं इस स्कूल के टीचर्स, और इसीलिए ये शाम उनके भी नाम. डिअर पेरेंट्स, या ठिकाणी आपण 2-2, 3-3 मिनिटांचे परफॉर्मन्स बघत आहोत. त्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून जे एफर्ट्स घेत आहेत, स्लीपलेसली, ज्यांनी रेस्टलेसली अगदी आपले 100% एफर्ट्स दिले या चिमुकल्यांसाठी, त्या सर्व शिक्षक वृंदांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि या असं म्हणतात, त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांची गुण जोरात गुंजली पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी एक सरप्राईज परफॉर्मन्स आपल्या सर्वांसाठी आम्ही घेऊन येत आहोत. अरे सरप्राईज रिव्हील नाही करता येणार. सो सॉरी. सो स्टे ट्यून्ड विथ अस. डिअर पेरेंट्स, अजून प्रोग्राम संपलेला नाहीये. कृपया करून आपण आपल्या मुलांना घेण्याची घाई करू नये. आपल्या नियोजित वेळापत्रकानुसारच आपण करणार आहोत. पालकांना निवेदन केलं जाईल एक ग्रुपनुसार, तेव्हाच आपण आपल्या मुलांना घेण्यासाठी यायचं आहे. डिअर पेरेंट्स, प्लीज डोंट कम बॅक स्टेज. Parents, are you ready for surprise? So here begins the surprise of tonight. Come on, parents, give big round of applause. से
डिअर पॅरेंट्स, हा फ्लॅश मॉब बघितल्यानंतर पावलं तुम्हाला कंट्रोल करणं मुश्किल आहे. सो सर्वांना नम्र निवेदन आहे, पण आपल्या असल्या जागा झिंगाट होऊ शकतात. Come on! It's celebration time. Come on, dear parents, let's stand and put on your faith. आपण आपल्या जागेवरच वातावरण झिंगाट करूया. Come on, parents. Come on, everyone. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. Today's beautiful evening is full of surprises. So here comes the last surprise of tonight, and for that, everyone, please have a seat. After this energetic performance of teachers along with students and of course the power source of this school, dear parents, I would like to request to play the video, surprise video, which will show the last clip of
जिंदगी कल मिल जाए तो होगी खुश नसीबी रहे या ना रहे याद आएंगे ये पल रहे या ना रहे कल याद आएंगे ये पल मिल जाए तो होगी खुश नसीबी रहे या ना रहे याद आएंगे ये आने वाली सुबह जाने होगी कितनी सुहानी चमकेंगे से ये सारी दुनिया रहे या ना रहे याद आएंगे खुश नसीबी याद आएंगे ये पल याद आएंगे ये पल धन्यवाद सर्वांना. या ठिकाणी मी सांगते आता कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. हे वर्ष आमच्या सर्वांसाठी, माझ्यासाठी, सरांसाठी किंवा सर्व टीचरसाठी एक रोलर आपला पाळणा, इमोशन्सचा रोलर कोस्टर. हा व्हिडिओ बघून देखील माझं मन भरून येत होतं. या सगळं हा जो कार्यक्रम आम्ही अरेंज केलेला आहे हे ओव्हरनाईट नाही होत. ह्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 महिन्याची प्लॅनिंग लागते. आपल्याला घरामध्ये एका मुलाचा फोटो घेऊन त्याला 5 मिनिटं मानवावं लागतं. हे अरेंज करता करता आमच्या नाती 9 काय 18 पण तरीही या कार्यक्रमाला उत्कृष्ट केले ते माझ्या टॉडलर्सनी सर्व. तर सर्व टॉडलर्सचे आभार, पॅरेंट्सचेही आभार की तुमचा जो आमच्यावरचा विश्वास आहे, पहिल्या वर्षातून तुम्ही सर्वांनी आमच्यावरचा विश्वास ठेवलेला आहे. दॅट इज द फ्युएल दॅट केप्ट अस गोइंग. सो थँक्यू व्हेरी मच. खूप 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 आभार आणि खूप ऋणी. धन्यवाद. या मन भरून बोललेल्या शब्दांनी, या मन भरून बोललेल्या शब्दांनी आणि भरून आलेल्या मनाने आजच्या या कार्यक्रमाची सांगता करतोय ती ह्याच दिशेने की यापुढे अनेक येणाऱ्या वर्षांमध्ये आपण ह्याच प्रकारे कुटुंब म्हणून एकत्रित राहूया, भेटत राहूया, विचारांची देवाणघेवाण करूया आणि या समाजाचे सुजाण नागरिक घडवण्याचे सत्कार्य अविरतपणे चालू ठेवूया. So this is Kanchan Shrikant Ahir signing off for today's program, but I request dear parents, announcement will be there and accordingly parents will approach to pick their students, but before that it's time for group photo. So I would request all the teachers and the students on the stage for one group photo. So dear teachers and all toddlers, come on the stage. Thank you so much parents for your patience and having trust in the institutions, and with this I know that truly you will tell the society that you are the lucky parents being the
Preschool. Thank you so much. यानंतर ज्याप्रमाणे अनाउन्समेंट होतील त्यानुसार त्याच ग्रुपचे पेरेंट्स त्या ठिकाणी जिथे आपण स्टुडंट्सला ड्रॉप केलं होतं तिथे अप्रोच करतील ग्रुप फोटो नंतर. सो अरे तुमच्या सर्वांसाठी टाळ्या तर झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच फॉर पेशंटली लिसनिंग टू अस अँड कोऑपरेटिंग विथ अस. थँक्यू डिअर पेरेंट्स. हॅव ग्रेट टाइम. All the students, come on the stage, dear toddlers, for a group photo. Everyone hands up. Stand up, stand up, stand up, stand up. Okay, play good. Stand up, hands up, hands up, hands up. That's very good. Antisha, hands up. Wiggle your fingers, डिअर पेरेंट, तुम्ही सर्वात महत्त्वाचं कार्य पार पाडलंय अशा डान्स अर्थात द फाल्कन डान्स अकॅडमीच्या शाहू सर यांचं या ठिकाणी आपण जोरदार टाळ्यांनी एकदा अप्रिसिएशन करणं. आय वुड लाईक टू गो ऑन द स्टेज शाहू सर एंड लखन सर, हमारे दो अनमोल रतन शाहू सर एंड लखन सर from Falcons Dance Academy. So dear parents, if you want to continue the dancing skills of your students, you can approach them because their dance academy is nearby the school at the Mankar Lane. So please dear parents, give big round of applause for Shah sir and Lakhan sir. Thank you sir. अजून चालू डिअर पेरेंट्स, तुमचं ऐकतात का हो? इतक्या पटकन ऐकतात मुलं? Okay, everyone, try. I request Harshal sir to kindly join for the group photo. Harshal sir, please join us. Smile, dear students.